हाय, हॅलो, गुड इव्हनिंग. जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये. तर आज मी माझं संध्याकाळ ते रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे. तर इथे मी सकाळी जवळपास 5:30ला उठली होती आणि 5:30 म्हणजे 5:30 वाजल्यापासून माझा दिवस सुरू झालेला आहे. मुलांचे डबे बनवणे, त्यांना शाळेत कॉलेजला पाठवून देणे आणि सकाळची सगळी साफसफाई घरातली उरक सगळी उरकून घेतली. आणि आता इथे ना माझा 4 ते 6 संध्याकाळचा क्लास झाला आणि आता इथे मी घराला झाडू मारून घेते. तर इथे मी माझ्या मुलाशी बोलते. तर माझा मुलगा म्हणतोय, "मम्मी, आजीला बाहेर यायचंय." पण आजी परत आतमध्ये गेली. मी म्हटलं, "का रे?" तर तो म्हणाला, "मम्मी, इथे कॅमेरा लावलाय ना तू." म्हणून आजी बोलली की "नको नको, कॅमेऱ्यासमोर नको." मग मी मम्मीला म्हटलं, "असू दे, काय नाही होत, ये." मग मम्मी येऊन बसली इकडे. तर आज माझी मम्मी आलेली आहे माझ्या घरी. तर झाडू वगैरे मारून झाल्यानंतर इथे ना मी आता अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेते आणि पाया वगैरे पडून घेते. खूप दिवसांनी मम्मी आली आहे, तर भरपूर साऱ्या गप्पा वगैरे होतीलच आमच्या. पण तोपर्यंत थोडंसं इकडचं तिकडचं आम्ही थोडंफार काही पेटपूजा करून घेतो आणि मग नंतर निवांत गप्पा मारत बसणार आहोत. तर मम्मी ना जवळपास 5:15 वाजता आली असेल, 6:20 किंवा 6:15 वाजता. आणि 4 ते 6 माझा क्लास असतो, म्हणजे क्लास होऊन गेल्यानंतरच आली. आणि येताना तिने ना आज मुलांसाठी पाणीपुरी वगैरे आणलं होतं. तर लास्ट टाईम ती मुलांना विचारत होती की काय आणायचं म्हणून. तर गेल्या वेळेस तिने वडापाव वगैरे असं काही आणलेलं. तर आता ह्यावेळेस तिने ना पाणीपुरी आणलेली. तर धाकट्याला ना लहान्याला खूप पाणीपुरी आवडते. तर म्हटलं चला, मम्मी पाणी वगैरे पिऊन बसलेली आहे, आता मी इकडे काय करते, पटकन पाणीपुरी वगैरे तयार करते, प्लेट्स वगैरे, आणि सगळ्यांना देते आणि मग त्याच्यानंतर चहा वगैरे करते. कारण की अगोदर चहा जर पिलं तर ते काही बरोबर वाटणार नाही. आणि मम्मीला तसं विचारलं तर मम्मी म्हणाली की अगोदर सगळ्यांना पाणीपुरी दे आणि मग नंतर चहा वगैरे करूया आपण. तर म्हटलं ठीक आहे. तर इथे ना सगळ्या पुऱ्या मी काढून घेतल्या आणि हा रगडा बघा, भरपूर रगडा दिला होता आणि तिखट आणि आंबट गोड पाणी दिलं होतं. तर इकडे सगळं आवरलंय. आता हे मी हॉलमध्ये नेऊन ठेवते, म्हणजे सगळेजण येऊन बसतील. तर हॉलमध्ये नेऊन ठेवल्यानंतर म्हटलं की चला एका साईडला चहा पण ठेवते आणि मग तिकडे पाणीपुरी सगळेजण खाऊन झाल्यानंतर लगेचच मी चहा वगैरे सगळ्यांना देईल. तर चहा सगळे म्हणजे कोण, माझा लहान मुलगा, माझी मम्मी आणि मी, आम्ही तिघच चहा पिणारे आहोत. तर इकडे मी चहा वगैरे ठेवतीये आणि तिकडनं माझी मम्मी बाहेरून माझ्याशी बोलतीये. तर मी पटकन आता बाहेर जाते. तर इथे ना चहामध्ये चहापत्ती टाकली आणि गूळ पावडर वगैरे घालून घेते आणि आता थोड्याशा गप्पा वगैरे मारत बसते तिच्याशी. तर इथे मी ना आता हा चहा ठेवून घेतलाय. आता हा चहा होत राहील तोपर्यंत आता ह्या पाणीपुरीच्या तयारीला लागते. तर लहान मुलगा ना आजी आल्यापासूनच तिने काय आणलंय खाऊ, तर त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं आणि खूप वेळपासून तो माझ्या मागे-मागे करतोय, "मम्मी पाणीपुरी दे ना" म्हणून. तर म्हटलं की "चल देते" म्हणून. तर मोठ्याला पण मी आवाज दिला. मोठा आज लवकर आलाय आणि तो बसलाय त्याची असाइनमेंट आणि प्रोजेक्ट वगैरे करत. तर म्हटलं की "ठीक आहे, चला त्याचं होतंय." त्याला म्हटलं, "बाहेर ये खायला." तर तो म्हणते की "नाही, मी कॅमेऱ्यासमोर येणार नाही." तर म्हटलं "ठीक आहे, बस मग तसंच आतमध्ये, आम्ही तिघंजण मस्तपैकी खातो" म्हणून. तर त्याचं लक्ष आहे बाहेर, पण त्याला यायचं नाहीये कॅमेऱ्यासमोर. तर म्हटलं "जा," म्हटलं, "नको येऊस, आम्ही खाऊन घेतो" म्हणून. तर इथे मी आता ही पाणीपुरी वगैरे देते. पहिली लहान मुलाला देते. त्याची खूपच एक्साइटमेंट दिसतीये त्याला. तर त्याला दिलं आणि नंतर एक प्लेट मम्मीला देखील दिली आणि मम्मी काही जास्त पाणीपुरी वगैरे खात नाही. कारण की कसं आहे ना, ते पाण्याचा ठसका जो असतो तिखट पाण्याचा, तो डायरेक्ट घशामध्ये लागतो आणि बऱ्याचदा त्या पुऱ्या वगैरे ज्या असतात ना, ते घशात अडकण्याची शक्यता देखील असते. त्याच्यामुळे मम्मी काही जास्त खात नाही. पण तरी पण म्हटलं की चल 1-2 खाऊन घेतो म्हणून, आमच्याबरोबर थोडंसं तू पण खा म्हणून. तर तिला दिलं आणि इथे मी पण त्यांना देत-देत मी देखील खाते. तर इथे मला सांगायचं आहे, कसं असतं ना आपल्या महिलांचं आयुष्य, लग्नाच्या आधी आपण किती बालिश असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण आई-वडिलांकडे हट्ट करत असतो आणि मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. पण माझ्या घरातलं वातावरण तसं नव्हतं. खूप स्ट्रिक्ट वातावरण होतं. माझे वडील फार स्ट्रिक्ट असायचे. त्याच्यामुळे ना एक जी शिस्त म्हणतो आपण घरामध्ये, तर ती लहानपणापासूनच खूप एकदम प्रकर्षाने अशी जाणवत होती. तर असो, इथे माझी मम्मी आता चहा वगैरे आता मी घेऊन आली आहे तिला. तर तिला म्हटलं की चहा वगैरे घे, नंतर आपण गप्पा वगैरे मारत बसूया. तर इथे तिला मी चहा दिला आणि थोड्याशा इथे आम्ही आता गप्पा करतोय. तर ह्याला म्हटलं लहान्याला की थोडंसं काहीतरी वेगळं चॅनल लाव, तर तो काही वेगळं चॅनल लावतच नाही. तो त्याचा कार्टूनमध्येच गुंतलेला आहे आणि व्हिडिओ गेममध्ये तो गुंतलेला आहे. त्याला बघायचे वेगवेगळे गेम्स वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, त्याचं त्याचं चालू दे आणि इकडे आम्ही आता मस्तपैकी गप्पा मारतोय.
तर चहा वगैरे झाल्यानंतर इथे मी किचनमध्ये आले, तर पाणीपुरीचा जो थोडासा रगडा उरला होता, आता निलय म्हणत होता, "मम्मी मला आणखीन पाहिजे पाणीपुरी" म्हणून. तर आता पुऱ्या तर संपल्या होत्या, पण नंतर मला अचानकपणे आठवलं, की अरे मी पटेलमधून एकदा ह्या पुऱ्यांचं पॅकेट घेतलं होतं आणि ते तसंच अर्धं राहिलं होतं. तर मग ते शोधलं तर ते डब्यामध्ये भेटलं, तर म्हटलं चला फ्राय करूया. सध्या हा ट्रेंड निघालाय. हे आप्पे पात्रामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या अशा पद्धतीने फ्राय करायच्या. तर छान वाटलं, म्हटलं चला एकदा ट्राय करूया. तर मस्तपैकी सेपरेट अशा हे ज्या पुऱ्या असतात ते छान अशा फुलतात. बघा किती मस्त अशा फुलतायत त्या. तर कढईमध्ये टाकल्या तरी अशाच फुलणार आहेत त्या. त्यात काही वेगळं असं डाऊट काहीच नाहीये. तर ह्या तळून घेतल्या मी आणि पुन्हा आता ह्या दोघांना देऊन टाकते. म्हणजे हा जो रगडा आणि हे जे पाणी आहे ना ते सगळं संपून जाईल. तर हे तळून घेतलंय आणि तेल बघा आणखीन एवढं शिल्लक आहे. तर बाकीचे म्हणजे 2 ते 3 बॅच अशा मी तळून घेतल्या. आता हे जे विकतचे पाणीपुरीचे जे रेडीमेड असे पॅकेट मिळतात ना, पापडसारख्या ह्या पुऱ्या असतात आणि ह्या तळायच्या असतात. पण ह्या पुऱ्यांमध्ये आणि आपण जे स्टॉलवर जाऊन ज्या पुऱ्या खातो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर ह्या पुऱ्या ना साधारणपणे पापडसारख्या साधारणपणे याचं टेक्स्चर असतं आणि ह्या ज्या बाहेरच्या पुऱ्या असतात तर ते मस्तपैकी कडक कुरकुरीत असतात. तर इकडे मी दोघांना दिलं आणि आता इथे किचनमध्ये आले. म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करून घेऊया. तर म्हटलं आज मम्मी आली तर काय बनवायचं? तर सकाळी म्हणजे दुपारी मी मुगाची आमटी आणि भात बनवला होता. तो कोणीच खाल्लेला नाही. तसंच भात आणि आमटी पडलेलं आहे. तर म्हटलं चला गरमागरम भाकरी आणि मस्तपैकी बोंबिलची चटणी बनवूया. सुक्या बोंबिलची चटणी आवडते आम्हाला. हा बघा हा मोठा हा कसा हा पाठीमागून येतोय. त्याला चेहरा दाखवायचा नाहीये कॅमेरासमोर म्हणून बघा कसा छुप्या पद्धतीने असं माझ्या पाठीमागून वाकून सगळं जातोय. त्याला असं वाटतं उभं राहिलं तर मी कॅमेऱ्यामध्ये दिसेल. तर मी एका साईडला भाकरी वगैरे करून घेते आणि पलीकडे माझी मम्मी जे भांडे वगैरे पडले होते थोडेसे, तर ते घासते. तिला नको म्हटलं होतं तरी देखील ती तिथे उभी राहिली घासायला. ती बोलली की "नाही तू तुझा स्वयंपाक उरक आणि इथे मी माझे पटापट भांडे घासते." हा बघा हा गेला पाठीमागून कसा छुप्या पावलाने उभाच राहिला नाही तो, वाकूनच गेला कॅमेऱ्याच्या एकदम खाली वाकून असा गेला तो. तर इथे गप्पा चालल्या आहेत, एकीकडे भांडे होत आहेत, एकीकडे स्वयंपाक वगैरे होतोय. आणि खूप साऱ्या अशा जुन्या ज्या आठवणी असतात लहानपणीच्या वगैरे तर त्या सगळ्या आम्ही इथे गप्पा करत होतो. लग्नाच्या आधी आपण ज्या मुली असतो ना, तर त्या खूप म्हणजे खूपच वेगळ्या असतो. जरा देखील आपण ॲडजस्टमेंट वगैरे करायला मागत नाही. पण लग्न झाल्यानंतर खूपच म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट आणि खूप समजूतदारपणा आलेला असतो. तर मला असं वाटतं ना, लग्नानंतर प्रत्येक गृहिणीचं आयुष्य 360 डिग्रीमध्ये असं पूर्णपणे फिरलेलं असतं. म्हणजे कधीही घरामध्ये काम न करणारी मुलगी इकडे सासरी आल्यानंतर किती व्यवस्थितपणे काम वगैरे करते आणि कसं काम व्यवस्थित होईल आणि सगळ्यांची मनं कशी जपता येतील, तर याकडे तिचं लक्ष असतं. तर हे काही शिकवायला वगैरे लागत नाही. ते ऑटोमॅटिक ते येत जातं. तर इथे मी आता भाकरी वगैरे करून घेतली. जास्त काही भाकरी करायच्या नाहीयेत. कारण की मोठा मुलगा आता तो बोलला, की भात आणि आमटीच खाणार आहे आणि लहाना देखील तेच खाईल. त्याच्यामुळे म्हटलं आमच्यासाठी 2 भाकरी पुरेशा झाल्या. तर इथे मी बोंबीलची चटणी करून घेते. तर सुके बोंबील आहेत ना, तर मी गेल्या वर्षी मार्केटमधून आणले होते. छान असे कडक उन्हामध्ये सुकवायचे, कट करून ठेवायचे त्यांना आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवले, की वर्षभर असे टिकतात. पावसाळ्यामध्ये तर हेच असतं मस्तपैकी जेवणामध्ये. तर आता इथे ना बोंबील भाजत ठेवले, तर आता ह्याची चटणी करायची आहे मला. कांदा टोमॅटोमध्येच करणार आहे मी चटणी. तर 2 प्रकारे मी बोंबिलची चटणी बनवते. एक तर भाजलेले बोंबील स्वच्छ धुवून कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे ते आणि तिखट, हळद, मीठ घालून मस्तपैकी वाफवून घ्यायचे. तर ते बोंबील ना थोडेसे शिजवायचे पाण्यामध्ये. तर छान असे लागतात म्हणजे असे थोडेसे चिवट आणि असे चावता येतील असे तयार होतात. आणि दुसऱ्या पद्धतीची चटणी जी माझी मैत्रीण बनवते, तर तिने सांगितलं होतं बोंबील पाण्यामध्ये शिजवायचे नाही सुके बोंबील. तर ती काय करते बोंबील डायरेक्ट सुकवलेले तळून घेते आणि मग तळलेले बोंबील कांदा, टोमॅटो सगळं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये तिखट, मसाला, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं घालते आणि मग हे तळलेले कुरकुरीत बोंबील त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थित मिक्स करून लगेचच ती जेवायला वाढते. तर ती चटणी ना खाताना साधारणपणे ते बोंबील असे खाताना कुरकुरीत लागतात चटणीतले. तर दोन्हीही चटण्या मी ट्राय केल्या, पण मला ना म्हणजे मी ज्या पद्धतीने चटणी करते तीच मला आवडली. कारण की बोंबील कधीही धुवूनच घ्यायचे. तर मी तिला म्हटलं, की "बोंबील धुवून घेत नाहीस का तू?" तर ती बोलली, की "नाही, बोंबील फ्राय केले की ते सगळं निघून जातं." हो, पण म्हटलं, की "ठीक आहे, जात असेल निघून," म्हटलं, "पण मला नको आहे तसं." तर मी माझ्या पद्धतीने केले. बोंबील भाजले आधी, धुतले आणि मग मस्तपैकी ते फ्राय करून आता त्याची चटणी तयार करायला ठेवलेली आहे.
लोखंडी तव्यामध्ये चटणी म्हणा, नॉन-व्हेज म्हणा किंवा कुठल्याही भाज्या वगैरे जर केल्या ना, तर इतक्या चवदार होतात ना त्या. म्हणजे लोखंडी तव्यातल्या किंवा भांड्यातल्या भाज्याच एकदम चवीलाच वेगळ्या लागतात. आणि लोखंडी भांड्यातली भाज्या किंवा मग त्यावर केलेल्या भाकरी खाव्यात, त्याच्यामध्ये भरपूर सारं लोह वगैरे उतरलेलं असतं. ज्यांना आयर्न डेफिशियन्सी असते ना, तर त्यांनी ह्या लोखंडीच्या कढया किंवा लोखंडाचे जे तवे, भांडे जे असतात, तर त्याच्यामध्ये असं भाज्या वगैरे बनवून खायच्या. तर इथे बोंबीलची चटणी बनवली आणि किचनमध्ये ना आता बोंबील भाजल्यानंतर तर माहिती आहे पूर्ण बिल्डिंगमध्ये त्याचा वास येतो. तर म्हटलं की चला हे पूर्णपणे किचन असं साफ करून घेते. ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि हे जे लिक्विड मी बनवलं होतं तर ते स्प्रे केलं आणि पुसून घेते. तर ह्या लिक्विडचा ना एक फायदा म्हणजे काय होतो, व्हिनेगर वापरलंय तर पटकन मच्छीचा वास वगैरे जर असेल ना पटकन उडून जातो आणि लिक्विड सोप असल्यामुळे मस्तपैकी किचन ओटा आणि ही जी पाठीमागची भिंत, गॅस वगैरे एकदम लख्ख असा धुतल्यासारखा, साफ केल्यासारखा दिसतो. तर क्लिनिंगसाठी किचनच्या म्हणाल तर हे जे घरगुती मी जे लिक्विड तयार करून ठेवलेलं आहे तर बेस्ट आहे असं मला वाटतं. तर हे लिक्विड कसं तयार करायचं हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर हे बनवायचं असेल तर त्याचा व्लॉग देखील मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तर तुम्ही तो पाहू शकता. तर आता हे पूर्णपणे क्लीन केलं आणि आता इथे ना कोपऱ्यामध्ये सकाळी जे पनीर काढलं होतं ते पनीरचा जो रुमाल होता तो भिजत घातलेला आहे. तर बऱ्यापैकी तो आता भिजून झालाय. त्याला देखील धुवून घेते. तर पनीर काढणं, त्याच्यानंतर चक्का वगैरे काढणं, तर त्यासाठी मी जे काही रुमाल किंवा मग जे काही कॉटनचे कपडे वगैरे वापरते ना, तर ते मी बाथरूममध्ये कधीच धुवत नाही. एका भांड्यामध्ये लिक्विड सोपमध्ये ते भिजत घालायचे आणि मग ते छान असे सकाळी भिजत घालायचे आणि संध्याकाळी लगेच ते धुवून टाकायचे. किचनच्या सिंकलाच मी धुवून घेते. तर हे स्वच्छ असा रुमाल धुतला गेलाय आणि अजिबात त्याला आता दुधाचा वास वगैरे येत नाही. तर सकाळी भिजत घातलं की पूर्णपणे दुधाचा वास वगैरे सगळा निघून जातो. तर आता हा क्लीन केलाय हा रुमाल आणि आता हा सुकायला टाकते. तर मुलाला सांगितलं सुकायला टाक आणि आता सगळं आवरून झालं होतं. म्हटलं की चला आता किचन सिंक देखील व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे घेते. म्हणजे जो काही मच्छीचा वास वगैरे होता किंवा मग जी काही भांडी घासले तेलकट चिकटपणा होता तर तो सगळा निघून जाईल. इथे सगळं मी आता आवरलेलं आहे माझं किचन आणि सिंक वगैरे देखील घासलेलं आहे. धुवून घेते हे सगळं. आता माझं सगळं काम तसं बघायला गेलं तर झालेलं आहे आणि आता मस्तपैकी आम्ही सगळेजण मिळून जेवू आणि मस्तपैकी गप्पा मारत वगैरे टाईमपास वगैरे करू. तर आज मम्मी आलेली आहे खूप दिवसाने. तर म्हटलं की चला मम्मीच्या हातनं मस्तपैकी केसांना तेल वगैरे लावेन. तर बघू आता कसं होतंय. तर तिला सांगणार आहे मला केसांना वगैरे तेल लाव आणि मस्तपैकी मसाज कर म्हणून. तर सगळं इथे आवरलंय, जेवून वगैरे घेणार आहे आणि मम्मीला म्हटलंय, की तुझ्या मैत्रिणी वगैरे खाली आलेल्या आहेत, त्या तुला बोलवतायत गप्पा वगैरे मारायला, तर तू जाशील का? तर म्हणाले, "ठीक आहे, जेवण झाल्यानंतर जाईल." तर म्हटलं, "चला ठीक आहे." जेवण झाल्यानंतर ती देखील मैत्रिणीमध्ये गप्पा मारेल आणि मी देखील थोडंसं डान्स वगैरे प्रॅक्टिस करेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. बाय बाय.